नमस्कार मित्रांनो, एमपीएससी वालावरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज सुरू केली होती. लक्ष्मीकांत जे आहे ते आपण डिटेलमध्ये सर्वांना सांगणार होतो. लक्ष्मीकांत पुस्तक जे की आपण पॉलिटीचा अभ्यास करण्यासाठी सगळेजण वापरतो. तर याचे 2 लेक्चर आतापर्यंत झालेले आहेत. आता हे आपण त्याचं तिसरं लेक्चर घेऊन आलेलो आहे. अगोदरचे 2 लेक्चर तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने केले असतील अशी अपेक्षा आहे आणि यासोबतच आता पुढचे लेक्चर सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल आणि तुमचा पॉलिटीचा अभ्यास कराल. आता बघा, आपल्या बॅचेस चालू आहेत. त्या बॅचेस सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. सक्षम बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. जे पुढच्या वर्षीसाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी अगदी बेसिक पासून ते अगदी शेवटपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने तिथे सर्व तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला उपलब्ध होतील. तर येतो आपल्या आजच्या लेक्चरकडे. आज आपण बघणार आहोत मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत अधिकार याच्याविषयी. मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत अधिकार याची आज आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, मूलभूत अधिकार एक्झॅक्टली आहे काय, मूलभूत अधिकार आहे काय हे जाणून घेऊयात आणि त्यासोबतच त्याचे जे वेगवेगळे रीड्स जे आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात. आपण अगदी थोडक्यामध्ये हे सर्व बघणार आहे. तर अधिकार म्हणजे काय, तर अधिकार ही आपल्या सभोवताली निर्माण करण्यात आलेली अशी परिस्थिती असते ज्याच्याशिवाय आपण आपल्यातलं उत्तम जे आहे ते देऊ शकत नाही. आणि आपल्यातलं उत्तम जे आहे ते देणं फार गरजेचं असतं. आपल्यातलं उत्तम का द्यायचं आहे, तर आपल्यातलं उत्तम जर का आपण दिलं तर कोणतंही राष्ट्र आदर्श जे बनण्यासाठी बनलेलं आहे, हे आदर्श राष्ट्र बनण्यासाठीचा तुमचा वाटा तुम्हाला उचलता येतो. आणि हे काही जाणीवपूर्वक उचलतो का आपण, तर असं बिलकुल नाही. हे अगदी सगळं नकळतपणे घडणाऱ्या गोष्टी असतात. तर अधिकार ही तुमच्या सभोवताली निर्माण करण्यात आलेली अशी परिस्थिती आहे, सभोवताली निर्माण करण्यात आलेली परिस्थिती. मग ही परिस्थिती तुमच्या सभोवताली कोणी निर्माण केलेली आहे, तर ही परिस्थिती निर्माण केलेली आहे, एक आहे संविधान. आणि संविधानाने ही जबाबदारी कोणावरती दिलेली आहे, तर शासन किंवा केंद्र जे आहे किंवा ह्याला आपण शासन म्हणूया, यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. आपल्या सभोवतालची परिस्थिती जी आहे ती कशी असायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपण आपल्यातलं उत्तम देऊ शकूत अशी असली पाहिजे. उत्तम देणं फार महत्वाचं आहे. मग उत्तम म्हणजे काय, खूपच मोठं उदात्त असं काय आहे का, नाही. प्रत्येकाचा रोल त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मूलभूत अधिकार त्याला तेव्हा म्हणतात ज्या वेळेस कोणत्याही राज्यघटनेद्वारे ही याची हमी दिली जाते, या अधिकारांची हमी दिली जाते, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत, तेव्हा आपण त्याला मूलभूत अधिकार म्हणणार आहोत. ठीक आहे. मग हे मूलभूत अधिकार जे आहेत हे घटनेपरत्वे बदलतात बघा. म्हणजे देशादेशीचे मूलभूत अधिकार जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात. आपल्या देशामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत अगदी त्याच पद्धतीचे तसेच शेजारच्या श्रीलंकेमध्ये असतील असं बिलकुल नाही, शेजारच्या चीनमध्ये असतील असं सुद्धा बिलकुल नाही. आता बघा, आपले जे मूलभूत अधिकार आहेत ह्यांना आपण मॅग्ना कार्टा असं सुद्धा म्हणतो. मॅग्ना कार्टा. ठीक आहे. हे ब्रिटनच्या राजाने त्यावेळेस जी काही नागरी हक्कांची सनद जी आहे जी दिली होती त्याला मॅग्ना कार्टा असं म्हणलं जातं. मॅग्ना कार्टाने आपला मॅग्ना कार्टा काय आहे, तर मूलभूत अधिकार. आता ब्रिटनची जी राज्यघटना आहे ती काही रिटर्न नाहीये, ती परंपरांवरती इतक्या दिवसांपासून जे काही चालू आले त्यांच्या इथं त्याच्यावरती आधारित आहे. पण अमेरिकन राज्यघटना जी आहे त्यांनी त्यांच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार जे आहेत हे अगदी स्पेसिफिकली मेन्शन केलेले आहेत. आणि आपल्या राज्यघटनेमधले दिलेले मूलभूत अधिकार जे आहेत हे अगदी डिटेलमध्ये दिलेले आहेत. अगदी कसे आहेत, डिटेलमध्ये. ठीक आहे. मग मूलभूत अधिकार जे आहेत ह्याचं बेसिक जर का सांगायचं म्हणलं तर हे मूलभूत अधिकार आहेत भाग 3 मध्ये, घटनेचा भाग 3, कलम 12 ते 35. आणि याचा स्त्रोत जो आहे, स्त्रोत आहे अमेरिका. स्त्रोत काय आहे, अमेरिका आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. मग भाग 3 कलम 12 ते 35 याच्यामधले महत्वाचे कोणते तो, 12 ते 22. म्हणजे प्रश्न विचारले जातात जास्त, 29, 30 आणि 32. 29, 30
आणि 32. आता ह्यातलं जे 32 आहे ना, त्याची मजा खूप भारी आहे. आपली राज्यघटना जी आहे किंवा आपले मूलभूत अधिकार जे आहेत, मी म्हणलं ना डिटेलमध्ये आहेत. डिटेलमध्ये आहेत म्हणजे काय? आपण जे मूलभूत अधिकार उपभोगतो, ज्या मूलभूत अधिकारांचा आपण आपल्या जीवनामध्ये वापर करतो, हे मूलभूत अधिकार जे आहेत यांची जर का गळचेपी झाली, याच्यावरती जर का बंधनं आली, याच्यामध्ये कुणी एन्क्रोचमेंट करण्याचा प्रयत्न केला, तर काय करायचं हे सुद्धा आपल्या घटनेच्या मूलभूत अधिकाराच्या कलम 32 मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे असं नाही केलेलं की कृपया पुस्तक क्रमांक 4 बघावे, असं केलेलं आहे का? असं केलेलं आहे का? तर नाही, असं नाही केलेलं. ते मूलभूत अधिकाराचाच भाग आहे. त्याला म्हटलेलं आहे काय? रेमेडी. रेमेडी जी आहे तुमच्या मूलभूत अधिकारांसाठीची, ही सुद्धा मूलभूत अधिकारांमध्येच समाविष्ट केलेले आहे. दॅट इज द ब्युटी, दॅट इज द ब्युटी. मग हे मूलभूत अधिकार जे आहेत हे परमनंट आहेत का? तर असंही नाहीये. हे परमनंट आहेत का? तर असंही नाही. योग्य वेळी योग्य त्या परिस्थितीमध्ये शासन त्याच्यावरती योग्य ती बंधनं लादू शकतं. योग्य वेळी योग्य त्या परिस्थितीमध्ये शासन त्याच्यावरती योग्य ती बंधनं लादू शकतं. ते काय पवित्र आहेत वगैरे असंही काही नाहीये. येते लक्षामध्ये. आता मूलभूत अधिकार जे आहेत ह्याच्यामधली एक मजा अशी आहे, नाव तर मूलभूत आहे. नाव काय आहे? मूलभूत आहे. तरी सुद्धा याच्यामध्ये घटनेद्वारे बदल करता येतो. घटनेद्वारे काय करता येतो? बदल करता येतो. हे इंटरेस्टिंग आहे. हे इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. पण अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे, तुमच्या मूलभूत अधिकारांवरती जर का गदा आली, मूलभूत अधिकारांवर गदा आली तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्यावर दाद मागू शकता. कधी? मूलभूत अधिकारांसंदर्भात असेल. पण जनरली इतर ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्ट जे आहे ते निश्चितपणे असं म्हणू शकतं तुम्हाला. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हणू शकतं की तुम्ही पहिल्यांदा हायकोर्टमध्ये जावा. हायकोर्टमध्ये जर का तुम्हाला दिलासा मिळाला नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करा, असं म्हणू शकतं. पण मूलभूत अधिकारांच्या केसमध्ये असं म्हणलं जाणार नाही, म्हणण्याची शक्यता नाही. दॅट इज कलम 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता आणि हायकोर्ट जे आहे तिथे सुद्धा जाऊ शकता. नाही असं नाही, बिनधास्त जाऊ शकता. पण सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर सुप्रीम कोर्ट तुम्हाला नाकारू शकत नाही. हे या ठिकाणी समजून घ्या. ठीक आहे. म्हणजेच काय? जस्टिसेबल आहेत. संविधानामध्ये मूलभूत अधिकारांच्या जाहीरनाम्याचा समावेश असावा असं 1895 मध्ये ॲनी बेझंट यांनी म्हणलं. 1928 साली काँग्रेस पक्षाने भारताच्या संविधानाची रूपरेषा सुचवण्यासाठी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्यांनी सुद्धा मूलभूत अधिकारांची हमी देणाऱ्या तरतुदी समाविष्ट कराव्यात असं सांगितलेलं होतं. 1931च्या कराची काँग्रेसमध्ये मूलभूत अधिकारांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता आणि स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार असावेत हा निर्णय घटना समितीने एकमताने घेतला होता. बाकी जे पुढारलेले देश आहेत ना, बाकी जे पुढारलेले देश आहेत तिथे त्यांना मूलभूत अधिकारांसाठी मोठा झगडा करावा लागलाय बघा. मूलभूत अधिकार जे आहेत त्याच्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे, झगडा करावा लागलेला आहे. पण आपल्या इथं तसं नाहीये. म्हणजे आपल्या इथं आपण ऑलरेडी स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष मोठा केलेला होता आणि स्वातंत्र्य केव्हा मिळालं? ज्यावेळेस सर्वांनी एक दिलाने काम केलं, त्यावेळेस एकता टिकवून ठेवली, त्यावेळेस एक दिलाने एकता टिकवून ठेवली त्यावेळेस. आणि ज्यावेळेस ही प्रत्येकाला हमी मिळाली की हा या देशामध्ये, या स्वतंत्र होणाऱ्या देशामध्ये माझं सुद्धा महत्व असणार आहे, देशामध्ये माझं सुद्धा महत्व असणार आहे, एव्हरी इंडिव्हिज्युअल मॅटर्स हे जे आहे, त्यावेळेस प्रत्येकाने त्याच्यामध्ये झोकून दिलं होतं स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला. आणि मग त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला घटना समितीने मूलभूत अधिकार जे आहेत ते बहाल केलेले आहेत. ठीक आहे. आणि हे मूलभूत अधिकार जे आहेत हाच मुळामध्ये लोकशाहीचा काय आहे हो? पाया. क्लिअर आहे? सोपं आहे, फार सोपं आहे, अवघड असं काही नाहीये त्याच्यामध्ये. मग आपला भाग 3 कलम 12 ते 35 अमेरिकेकडून घेतलेले आहेत. सर्वांना समान हक्क आहेत, कुठलाही भेदभाव न करता
आणि सर्वांना राजकीय समानता सुद्धा या निमित्ताने मिळालेली. आता सर्वांना समान हक्क आहेत म्हणजे काय, याच्याद्वारे समतेची स्थापना झालेली आहे. समता जर का असेल तरच प्रत्येकाला न्याय आहे असं वाटेल, आणि जर का समता आहे, न्याय आहे, तरच त्या राष्ट्रामध्ये एकता, बंधुता ह्या गोष्टी वृद्धिंगत होणार आहेत किंवा ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे. दिवसेंदिवस ह्या गोष्टी पुढे होत जाणार आहेत आणि अल्टिमेटली बळकट कोण होणार आहे त्याच्यामध्ये, लोकशाही बळकट होणार आहे, राष्ट्र बळकट होणार आहे. पण तिथे काय नाही पाहिजे, तिथे कोणत्याही पद्धतीचा भेदभाव नाही पाहिजे, तर ह्या गोष्टी शक्य आहेत. नाहीतर असं जर का केलं की सपोज ABCD असे 4 जण आहेत, A B C आणि डी, जर का त्यांनी असं ठरवलं की एक काम करूयात, आपण एला आहे ना आपण भाषण स्वातंत्र्य देऊयात, एला काय देऊयात आपण, भाषण स्वातंत्र्य देऊयात, आणि बी जो आहे ना त्याला काय करूत आपण, ह्याला आपण समान कायद्यापुढे समानता हे स्वातंत्र्य देऊयात, आणि सी जो आहे ना ह्याला आपण काय करूयात, ह्याला अजून वेगळं कुठलं तरी देऊयात, डी ला कुठलं तरी वेगळं देऊयात. असं जमेल का, नाही. फक्त तेवढंच दिलं आणि बाकीच्यांपासून जर का त्यांना काय केलं, बाकीचे स्वातंत्र्य बहाल नाही केले, तर समता प्रस्थापित होईल का हो. आणि जर का समता नाही तर न्याय जो आहे तो सुद्धा मिळालाय ही भावना निर्माण होणार नाही. अगदी घरातलं उदाहरण मी माझ्या बाकीच्या लेक्चरमध्ये सांगतो बघा. घरामध्ये 2 भावंड आहेत, घरामध्ये सपोज 2 भावंड आहेत, लहान मोठा असे 2 जण आहेत, आणि जर का आईने लाडू वाटप करताना मोठ्याला 2 दिले, मोठा जो आहे त्याला 2 दिले, आणि लहानाला जर का 1 दिला, तर लहान काय करणार आहे हो, लहान रडणार आहे, हा नाराज होणार आहे, रडायला सुरू करेल, पाय आपटेल, हात आपटेल, सगळं करेल लहाना जो आहे. आणि ह्याच्या विरोधात जर का केलं, ह्याच्या विरोधात जर का केलं आईने, काय बाबा चला एक काम करूत, लहान आहे ना ह्याला 2 देऊत आणि मोठ्याला आपण 1 देऊत, असं जर का असेल तर मोठं काय करेल, रुसून बसेल, रुसून बसेल, खेळायला जाणार नाही, बोलणार नाही, फुगून बसेल, सगळं होईल, काहीही होऊ शकतं. येते हेच लोकशाहीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. मूलभूत अधिकार जे आहेत हे सगळ्यांना काय पाहिजेत, समान पाहिजेत, मापात पाप नकोय. आणि हे मूलभूत अधिकार जे आहेत हेच मुळामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये राजकीय समानता आहे ह्याची काय करतात, ते जाणीव निर्माण करतात. कोणती समानता, राजकीय समानता, मूलभूत अधिकारांमुळे. येते लक्षामध्ये, क्लिअर आहे. तर हे फार महत्वाचं आहे. मग कलम 12 जे आहे, कलम, आता हे मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्य माहिती आहेत, मगाशीच बोललो, भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत, योग्य ती बंधनं लादू शकतात, व्यक्ती कोर्टामध्ये जाऊ शकते, सुप्रीम कोर्ट देतं त्याची ग्वाही, पवित्र नाहीयेत, अंतिम पण नाहीयेत, म्हणजे त्याच्यामध्ये योग्य त्यावेळेस बदल करता येतात, योग्य ते बदल करता येतात, आणि आणीबाणीच्या प्रसंगी मूलभूत अधिकारांचं निलंबन निश्चितपणे होऊ शकतं. ही काय आहे त्याची वैशिष्ट्य. आता पुढं महत्वाचं काय आहे, तुमचं आहे कलम 12. कलम 12, कलम 12 काय आहे हो, राज्यांची, सॉरी, राज्य या शब्दाची व्याख्या, राज्य या शब्दाची व्याख्या हे कुठे, कलम 12 मध्ये. मग राज्य या शब्दामध्ये काय काय येतं, राज्य या शब्दामध्ये काय येतं, तर ह्याच्यामध्ये सर्वच येणार आहे, अगदी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, पंचायत समिती, झेडपी, ग्रामपंचायत हे आलं बरोबर. इथे बँक ऑफ बरोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अजून काय, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, परत नॅशनल इन्शुरन्स कंपनी हे पण आले. यासोबतच हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, अजून काय जे 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 सेल, भेल वगैरे सगळं 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 हे जे काही आहे हे येणार कशामध्ये, तर राज्य या शब्दाच्या व्याख्येमध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी येणार. आणि ह्या सगळ्यांवरती बंधन आहेत कशाची, तर आपल्या मूलभूत अधिकारांवरती गदा न येऊ देण्याची, तुमचे मूलभूत अधिकार जे आहेत ते शाबूत ठेवण्याची. हे सगळं काय करणार, म्हणजे जर का नाही झाले तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता.
डिरेक्टली कुठं जाऊ शकता? सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. क्लिअर आहे? स्टेट हा जो शब्द आहे, राज्य, या शब्दाची व्याख्या कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे कलम 13. कलम 13 काय आहे? मूलभूत अधिकाराशी विसंगत कायदे. मूलभूत अधिकाराशी विसंगत कायदे. आता बघा, तुमच्या मूलभूत अधिकारांवरती बंधनं नाही यायला पाहिजे. तुमच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी होता कामा नये. ते अगदी व्यवस्थित असले पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये ते शाबूत असले पाहिजेत. पण जर का त्याच्यावरती गदा येत असेल, प्रेशराईज होत असेल, कुणाकडून एन्क्रोचमेंट केलं जात असेल, कशाद्वारे? कायदा करून किंवा कायद्यातली एखादी तरतूद जी आहे, एखादा आपण काय म्हणलं, कायदा करून किंवा संसद वेळोवेळी कायदे करून त्याच्यावरती योग्य ती बंधनं लादू शकतं. आत्ताच आपण वाक्य काय बघितलं? हा आपला काय आहे? हे कलम 13 आहे बरं का. मेन संसद कायदे करून काय करू शकतं? बंधनं लादू शकतं. ठीक आहे ना? हो, लादू शकतं. पण असं नाही व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये पूर्ण गळचेपीच झाली. जर का असा कायदा जो आहे, असा कायदा किंवा कायद्यातली अशी जर का तरतूद असेल, कायदा किंवा कायद्यातली तरतूद ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्यातलं उत्तम देऊ शकत नाहीये, तुमच्यावरती बंधनं येत आहेत असं तुम्हाला वाटतंय, तर माननीय सुप्रीम कोर्ट काय करतं? तो कायदा किंवा कायद्यातली ती तरतूद जी आहे त्याला अग्राह्य ठरवतं. त्याला काय ठरवतं? अग्राह्य. जर का काय आहे कलम 13? मूलभूत अधिकाराशी विसंगत कायदे. जर का एखादा कायदा किंवा त्या कायद्यातली तरतूद याच्यामुळे तुमच्या मूलभूत अधिकारावरती बंधनं येत असतील, जर का तुमच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी होत असेल, तर माननीय सुप्रीम कोर्ट जे आहेत असे कायदे किंवा त्या कायद्यातली तरतूद जी आहे त्याला काय ठरवतं? अग्राह्य ठरवतं. दिस इज इम्पॉर्टंट. कलम 13. पुढचं जे आहे ते कलम 14. कलम 14 मध्ये दोन भाग आहेत. कलम 14 मध्ये दोन भाग आहेत. कायद्यापुढे समानता, यालाच इक्वॅलिटी बिफोर लॉ असं सुद्धा म्हणू शकता. इक्वॅलिटी बिफोर लॉ. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे कायद्याचे समान संरक्षण. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि हे आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. हा जो आहे मुद्दा कोणता? इक्वॅलिटी बिफोर लॉ हा घेतलेला आहे ब्रिटनकडून. इक्वॅलिटी बिफोर लॉ इज फ्रॉम ब्रिटन. आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे जे आहे, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, दॅट इज फ्रॉम युएसए. दॅट इज फ्रॉम युएसए. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. पण कायद्यापुढे ज्यावेळेस सर्वजण समान आहेत असं म्हणलं जातं तर ते थोडंसं निगेटिव्ह कनोटेशन आहे. थोडंसं निगेटिव्ह कनोटेशन आहे. पण विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करता येऊ शकतं, तर ही थोडीशी पॉझिटिव्ह कनोटेशन आहे. ठीक आहे. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण. आता आपली परीक्षा जी आहे ही काय आहे? एमसीक्यू टाईप मध्ये आहे. हे डिटेलमध्ये सांगता येऊ शकतं, पण कधी जर का तुम्ही आन्सर रायटिंग वगैरे प्रॅक्टिस करत असाल तर त्याच्यामध्ये निश्चितपणे ह्या गोष्टी सांगता येऊ शकतात, पण सध्या काही गरजेचं नाही. कलम 14. पुढचं काय आहे? कलम 15. राज्य केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. कलम 15 काय म्हणतं? भेदभाव करायचा नाही. म्हणजे सार्वजनिक जी ठिकाणं आहेत अशा ठिकाणी तर हा बिलकुल होता कामा नये, हे त्या ठिकाणी कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 16 काय म्हणते? तर सार्वजनिक सेवा योजनेत म्हणजे सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्वांना संधीची समानता आहे.
सर्व नागरिकांना काय मिळणार आहे? समान संधी मिळणार आहे. सर्वांना त्याच्यामध्ये कम्पीट करता येणार आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही एलिजिबल असाल तर. एलिजिबल असणाऱ्या सर्वांना समान संधी मिळणार आहे. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, वास्तव्य या कारणांसाठी किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणीही नागरिक राज्यातील कोणत्याही नोकरी लागर पदाला अपात्र ठरणार नाही. दिस इज युअर आर्टिकल 16, कलम 16 मध्ये हे सांगितलेलं आहे. आणि कलम 17 जे आहे, कलम 17 हे आहे अस्पृश्यता संदर्भात. अस्पृश्यता नष्ट करणे, ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी. मुळामध्ये ही अमानवीच आहे. मुळामध्ये ही जी अमानवी प्रथा आहे ती पूर्णतः आपल्या इथून नष्ट व्हायला पाहिजे. अस्पृश्यतेचं पालन नाही केलं गेलं पाहिजे, नष्ट व्हायला पाहिजे. हा काय आहे? मूलभूत अधिकार आहे. असं करता येईल का? नाही करता येणार. आता एक्झॅक्टली व्हॉट अस्पृश्यता इज ह्याचं कुठेही व्याख्या केलेली नाही. ही प्रॅक्टिस आहे. हे काय आहे? प्रॅक्टिस आहे असं त्यावेळेसच्या कोर्टाने म्हणलं होतं. मागे कोर्टाने म्हणलेलं होतं की ही आपल्या इथं असलेली एक प्रॅक्टिस आहे, पण ह्याचं डेफिनेशन काही उपलब्ध नाही. कलम 17 जे आहे ते. कलम 18 काय म्हणतं? कलम 17 नंतर पुढचं जे आहे ते म्हणजे कलम 18. कलम 18 फार महत्वाचं आहे. कलम 18 नुसार पदव्या ज्या वंश परंपरागत चालत आलेल्या पदव्या आहेत या काय व्हायला पाहिजेत? नष्ट व्हायला पाहिजेत. पदव्या नष्ट करणे, ॲबोल्युशन ऑफ टायटल्स. वंश परंपरागत जे चाललेत, राजे, परत राव बहादूर, राय बहादूर वगैरे वगैरे, हे जे नावापुढे जोडलं जायचं, नावाच्या अगोदर जे जोडलं जायचं, हे सगळंच्या सगळं काय व्हायला पाहिजे? बंद व्हायला पाहिजे. का? कारण की ह्याच्यामुळे समानतेला नख लागतं. नख कशाला लागतं? समानतेला लागू शकतं. यासोबतच दबाव सुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि जर का दबाव निर्माण होतोय तर समोरची व्यक्ती त्याच्या मूलभूत अधिकाराचं योग्य त्या पद्धतीने उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून ह्या पदव्या ज्या आहेत त्या नष्ट करणे हा मूलभूत अधिकार घटनेच्या कलम 18 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता ह्या कोणत्या पदव्या? ज्या वंश परंपरागत चालत आहेत, पण जे सन्मान आहेत, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री वगैरे वगैरे, हे जे सन्मान आहेत या सन्मानांना कुठेही काहीही बाधा नाही. हे सन्मान आहे, तो गौरव आहे. येते लक्षात, सर्वांच्या साक्षीने दिला गेलेला गौरव आहे, लोकांच्या बहुमताने दिला गेलेला गौरव आहे. त्याला कुठेही काही प्रॉब्लेम नाही. पण तिथे सुद्धा अट आहे. जर का एखाद्या शासनाने जर का त्यांना एखाद्या सन्मानाने त्यांचा गौरव केलेला असेल तर त्याचा कमर्शियल वापर करता येणार नाही. तसं करणं हे चूक ठरू शकतं. तो त्या सन्मानाचा काय होणार आहे? तो त्या सन्मानाचा अवमान केल्यासारखं होऊ शकतं. म्हणून ते सुद्धा करता येत नाही. कलम 18 व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि पुढचं जे आहे ते म्हणजे कलम 19. कलम 19 हे आहे तुमच्या भाषण स्वातंत्र्य वगैरे जे आहेत ना, 6 वेगवेगळे स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही शांततेने सभा भरवू शकता, बरोबर आहे. यासोबतच तुम्ही एकत्रित जमू शकता, निशस्त्रपणे एकत्रितपणे जमू शकता. तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे, कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला वाटेल तो व्यवसाय तुम्हाला करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण त्याला काही बंधनं आहेत. त्याला काही बंधन आहेत. म्हणजे जसं की आपण असं म्हणूयात की भाषण स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण याचा अर्थ दुसऱ्याच्या भावना दुखावण्याचं लायसन्स मिळालेलं आहे असं नाहीये. भाषण स्वातंत्र्य काय दिलेलं आहे? तो तुमचा स्वतःचा आविष्कार आहे, स्वतःला व्यक्त करण्याचा आविष्कार आहे. पण स्वतःला व्यक्त करत असताना दुसऱ्याला दुखावणार नाही याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे का? तर डेफिनेटली आहे. पण म्हणून काही चुकीचे व्यवसाय जर का करत असेल तर ते सुद्धा अलाउड नाही. म्हणजेच काय, इथे जी दिलेली स्वातंत्र्य आहेत, 6 वेगवेगळी जी स्वातंत्र्य दिलेली आहेत, यांच्यावरती योग्य ती बंधनं सुद्धा आहेत. हे बघा,
भाषणाचे व मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य आहे. शांततापूर्वक आणि शस्त्राशिवाय सभा भरवण्याचं स्वातंत्र्य आहे. संस्था संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशामध्ये मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. आता बघा, संस्था आणि संघ स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण प्रोव्हाइडेड राष्ट्रविरोधी कारवाया करायला नाही पाहिजेत. बंधन आहे. आणि क्रमांक 2, तुम्ही संस्था स्थापन केली म्हणून त्या संस्थेला मान्यता देणं हे काही शासनावर बंधनकारक नाहीये. संस्थाला मान्यता देणं बंधनकारक नाही, हेही समजून घ्या. तुम्ही करा की स्थापन, बंधनकारक नाही. कलम 19 फार महत्वाचं आहे बघा, आणि सगळ्यात मोठं टूल जे आहे तुमच्यासाठीचं ते हेच आहे, आणि सगळ्यात जास्त वापर ह्याचाच होतो. भाषण व मतप्रदर्शनाचं स्वातंत्र्य. सध्या जी आपली इथं चर्चा चालू आहे, पक्षांतर बंदीची चर्चा जी चालू आहे, होलो ऑन केस जी आहे, त्याच्यामध्ये राईट टू स्पीच ह्याची सुद्धा चर्चा झालेली होती. राईट टू स्पीच. कुणाला वेळ मिळाला तर निश्चितपणे ती केस काय आहे ते बघायला हरकत नाही. राईट टू स्पीचचा कुठेतरी एन्क्रोचमेंट होतंय का असं त्या केसमध्ये उल्लेख आलेला तुम्हाला दिसून येत आहे. कलम 19 वरती शासन योग्य ती बंधनं योग्य त्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे घालू शकतं, योग्य ती बंधनं निश्चितपणे लादू शकतं, प्रोव्हाइडेड ती बंधनं जी आहेत ती चौकटीच्या आतली असावी. मूलभूत अधिकारांची जी चौकट आहे त्या चौकटीच्या आतली असावी. अगदीच ऐकतोय म्हणून खूपच नको व्हायला असं त्यामध्ये अपेक्षित असावं कदाचित. कलम 20 जे आहे, कलम 20 मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. कलम 20 याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? तर मागील इंग्लिश मध्ये लिहितो, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, हा पहिला. दुसरा जो आहे तो म्हणजे नो डबल जिओपार्डी, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. आता बघा, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ म्हणजे काय? मागील तारखेपासून कायद्याची अंमलबजावणी करता येणार नाही. whenever it is related to criminal matter, it is criminal matter. तर मागील तारखेपासून कायद्याची अंमलबजावणी नाही करता येणार. आज गुन्हा जर का घडला एखाद्याकडून, तर आज आत्ता उपलब्ध असलेल्या कायद्यानुसारच त्या व्यक्तीला काय व्हायला पाहिजे? शिक्षा व्हायला पाहिजे. आज आत्ता उपलब्ध असलेल्या कायद्यानुसारच काय व्हायला पाहिजे? शिक्षा व्हायला पाहिजे. तसं जर का होत नसेल तर अल्टिमेटली ते होतंय काय? तर अल्टिमेटली ते त्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होते, हे या ठिकाणी समजून घ्या. क्लिअर आहे? हा एक महत्वाचा मुद्दा. पुढचा महत्वाचा आहे नो डबल जिओपार्डी. म्हणजे काय? एका गुन्ह्यासाठी 2 वेळा शासन करता येणार नाही. एका गुन्ह्यासाठी किती वेळा? एका गुन्ह्यासाठी एकाच वेळेस. 2 वेगवेगळ्या शिक्षा एका गुन्ह्यासाठी नाही करता येणार. आणि ह्याच्यामध्ये न्यायालयाशी संबंधित गोष्ट येते फक्त. पण जर का विभागीय काही त्याच्यावरती कारवाई होत असेल किंवा तिथल्या तिथे डिपार्टमेंटल काही कारवाई होत असेल तर त्याचा याच्यामध्ये समावेश होत नाही नो डबल जिओ पार्टीमध्ये. पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे याच्यातला तो म्हणजे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. म्हणजे कुणालाही स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठीच काय करता येत नाही? साक्ष देण्यासाठीची सक्ती करता येत नाही. प्रोव्हाइडेड एखादी वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच सिग्नेचर, सही, अंगठा ह्याच्यासाठी हे करावं लागतं. हे तर काय अपवाद नाही. कलम 20. पुढचं जे आहे ते म्हणजे कलम 21, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. जगामध्ये काहीही उलथापालथ होऊ द्या, जगामध्ये काहीही उलथापालथ होऊ द्या, हा जो हक्क आहे, हा जो स्वातंत्र्याचा हक्क आहे, हा हलत नाही. मग भले ती आणीबाणी असू द्या, भले ते युद्ध असू द्या, पण तुमच्या जीविताचं स्वातंत्र्य जे आहे हे आहे तसंच राहतं. ह्याला कुठेही धक्का लागत नाही. फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. कोणीही कोणत्याही व्यक्तीस जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित ठेवता येणार नाही. वंचित ठेवता येऊ शकतं का? तर बिलकुल वंचित ठेवता येत नाही. हे फार महत्वाचं आहे. हा एक मुद्दा.
कलम 21. पुढचं जे आहे ते म्हणजे कलम 22. कलम 22 याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. 22 मधला 2 जो आकडा आहे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. दोन काय, एक आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, म्हणजे गुन्हा घडण्याच्या अगोदर एखाद्याला काय करणं, ह्याला स्थानबद्ध करणं गुन्हा घडण्याच्या अगोदर. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे प्युनिटिव्ह डिटेन्शन, आणि हे तर करतोच आपण. प्युनिटिव्ह डिटेन्शन ज्यावेळेस असेल तर त्या व्यक्तीला अटक का केलेली आहे ते सांगितलं पाहिजे, वकील उपलब्ध करून दिला पाहिजे, यासोबतच 24 तासाच्या आत जज साहेबांसमोर त्याला हजर सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि जर का त्याला आणि 24 तासामध्ये हजर करणं फार गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन जे आहे या ठिकाणी हे 3 महिन्यापर्यंतचं असू शकतं. गुन्हा घडण्याच्या आधीच हे होतं. 44व्या घटनादुरुस्तीनुसार ह्याला 2 महिन्यांमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, पण 2 महिन्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही. 3 महिने जे आहेत तेच चालू आहे. संभाव्य गुन्हा रोखण्यासाठी किंवा संभाव्य गोष्टी घडण्यापासून रोखण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, हे या ठिकाणी समजून घ्या. ओके. कलम 22 प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आणि प्युनिटिव्ह डिटेन्शन मधलं राहिलं, सॉरी, शिक्षणाचा हक्क. कलम 21A 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयाचे जे बालक आहे त्यांच्यासाठी शिक्षण मोफत असणार आहे आणि सक्तीचं शिक्षण असणार आहे. आणि ही जबाबदारी कोणाची आहे? राज्याची. जबाबदारी कोणाची आहे? राज्याची जबाबदारी आहे. फार महत्वाची तरतूद आहे, फार महत्वाचं आहे शिक्षणाचा हक्क. कलम 21A. 22 बघितलं आपण. जगातील इतर कोणत्याही घटनेने प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हे घटनेत समाविष्ट केलेलं आहे का? तर घटनेमध्ये समाविष्ट केलेलं नाही. कलम 23 शोषणापासून संरक्षणाचा हक्क. माणसांचा व्यापार आणि वेठबिगारी याला ह्याच्यामध्ये मनाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये काय करण्यात आलेली आहे? मनाई करण्यात आलेली आहे. कलम 24 जे आहे हे शोषणापासून संरक्षणाचा हक्क आहे. कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई आहे. 14 वर्ष वयाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात काम करण्यासाठी नोकरीसाठी ठेवलं जाणार नाही, ह्याच्यात दिलेलं आहे. यासोबतच अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर सुद्धा ठेवलं जाणार नाही. आणि जनरली ह्याचा प्रश्न येतो कुठं? जोड्या लावा. जोड्या लावा. किंवा सध्या ह्या संदर्भातला काही कायदा बनलेला आहे का? पण ते कशा कंटेक्स्ट मध्ये असेल? ते असेल तुमच्या करंट कंटेक्स्ट मध्ये. क्लिअर आहे? करंट कंटेक्स्ट मध्ये ते असू शकतं. कलम 25 सतसत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण करण्याचं, आचरण व प्रचार करण्याचं स्वातंत्र्य. कलम 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य. धार्मिक संप्रदाय अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटासाठी एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य हे कलम 27 आहे. फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही, हे कलम 28 मध्ये दिलेलं आहे. आणि 29 हे अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचं संरक्षण करणार आहे. म्हणजे राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शिक्षण संस्थेत कोणत्याही नागरिक आहात केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारता येणार नाही, हे या ठिकाणी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आपल्याला दिसून येते. पण या ठिकाणी बघा दिलेले स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क इथं दिलेला आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हा कलम 30 मध्ये आहे. कलम 30 धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या, दोन शब्द फार महत्वाचे आहेत, धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांच्यावरती प्रशासन करण्याचा हक्क दिलेला आहे. कलम 31 जे आहे ह्याच्यातला मालमत्तेचा हक्क रद्द करण्यात आलेला आहे 44व्या घटनादुरुस्तीनुसार. आणि हे राईट टू प्रॉपर्टी जे आहे हेच खरं तर ऍक्च्युली आपल्या बेसिक स्ट्रक्चरकडे घेऊन गेल्याचं दिसून येतंय. आणि याच्यातूनच या राईट टू प्रॉपर्टी मधूनच हे कर्तव्यां मूलभूत अधिकारांबद्दल जे अतिजागरूकतापणा आहे जो की ह्या राईट टू प्रॉपर्टी मधूनच येत होता, त्याच्यातूनच कर्तव्य जी आहेत ही आपल्या घटनेमध्ये समाविष्ट झालेली दिसून येतात. फार महत्वाचा असा हा मुद्दा आहे. हेबियस कॉर्पस, आता हे शब्द जे आहेत हे सगळे तुम्हाला सांगतो.
हे परत तुम्हाला ह्याचा एक चार्ट तयार करायचा आहे, जे कोणी बघणारे आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे बघा, पहिलं जे आहे ते म्हणजे तुमच्या हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस, पुढचं जे आहे मॅन्डॅमस, तिसरं जे आहे ते आहे प्रोहिबिशन, नंतर जे आहे ते म्हणजे सर्टिओरारी, आणि लास्ट जे आहे ते म्हणजे क्यो वॉरंटो. ठीक आहे, हा माझा पहिला रकाना झाला. पुढच्या रकान्यामध्ये मी काय करणार, यांचे अर्थ लिहिणार. हेबियस कॉर्पस म्हणजे काय, टू हॅव द बॉडी ऑफ, टू हॅव द बॉडी ऑफ. मॅन्डॅमस म्हणजे वी कमांड, फार सोपं आहे. प्रोहिबिशन म्हणजे काय, तर टू प्रोहिबिट. सर्शिओरारी म्हणजे काय, टू बी सर्टिफाईड. आणि क्यो वॉरंटो म्हणजे काय, बाय व्हॉट वॉरंट. आता हे सगळे शब्द बघा. कुठला कलर घेऊ, व्हाईट नाही ब्लॅक. सगळे शब्द बघा. हेबियस कॉर्पस, मॅन्डॅमस, मॅन्ड. प्रोहिबिट, सर्टी, वॉरंट, सेम आहे, काही फरक नाही. मराठीमध्ये केल्यानंतर भरपूर वेळा गोंधळ उडू शकतो, जोड्या लावायला जास्त करून विचारला जातो. फक्त ह्याच्यामध्ये तिसरा एक तुम्ही पॅराग्राफ ऍड करायचा आहे. हा सगळ्यांसाठी होमवर्क आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी हे सांगायचंय, केला किंवा नाही केला, जे जे लेक्चर बघतील ते. हेबियस कॉर्पस टू हॅव द बॉडी ऑफ, हा कुणाविरुद्ध देता येतो हा आदेश, आणि कुणाविरुद्ध देता येत नाही हे सांगा. कोणाविरुद्ध देता येतो, कोणाविरुद्ध देता येत नाही, सेम सगळ्यांसाठी. कोणाविरुद्ध देता येतो, कोणाविरुद्ध देता येत नाही, ह्याचा एक सेपरेट तुम्ही कॉलम ऍड करू शकता. आता हे सर्व जे आहेत हे काय आहेत, ह्यांना म्हणतात रिट्स. ही रेमेडी आहे तुमच्या मूलभूत अधिकारांचं जर का उल्लंघन झालं, जर का कोणी तुम्हाला बेकायदेशीररित्या कुठेतरी डांबून ठेवलेलं आहे, तर त्याच्यात काय होऊ शकतं, सुप्रीम कोर्ट हेबियस कॉर्पसची ऑर्डर देऊ शकते. हेबियस कॉर्पस म्हणजे काय, ह्या व्यक्तीला आमच्या समोर लवकरात लवकर हजर करा. संपूर्ण प्रशासन यंत्रणा ह्या निमित्ताने कामाला लागते. फार महत्वाचं असं हे टूल आहे. अगदी तसेच हे सुद्धा टूल आहेत, पण सर्वात जास्त चर्चा जी आहे ती होते कशाची, तर ती हेबियस कॉर्पसची चर्चा सगळ्यात जास्त होते असं आपल्याला दिसून येतं. तर हा होमवर्क सगळ्यांनी करायचा. आता मी तुम्हाला म्हणलं राईट टू प्रॉपर्टीच्या ह्याच्यामध्ये काय म्हणलं, ही राईट टू प्रॉपर्टी जे आहे, राईट टू प्रॉपर्टी हा काय आहे, मूलभूत अधिकार. आणि ह्याच गोष्टी कुठं घेऊन गेलेल्या आहेत अल्टिमेटली, हा राईट टू प्रॉपर्टीचा मूलभूत अधिकार जो आहे हाच आपल्या बेसिक स्ट्रक्चरकडे घेऊन गेलेला आहे. बेसिक स्ट्रक्चर इकडे घेऊन गेलेला आपल्याला दिसून येतोय. मग या राईट टू प्रॉपर्टी या मूलभूत अधिकारामुळे सातत्याने ही गोष्ट समोर यायला लागली की लोक त्यांच्या अधिकारांच्या बाबतीत जरा जास्त जागरूक झालेले आहेत. अधिकारांच्या झालं नाही का, अधिकारांच्या बाबतीत काय झालेत, जागरूक झालेले आहेत. बरोबर आहे. पण कर्तव्यांचा विसर पडत चाललाय. कर्तव्य जी आहेत आपली, आपल्या देशाप्रती जी कर्तव्य आहेत त्यांचा विसर पडत चाललेला आहे. आणि म्हणून मग काय झालं, तत्कालीन जे सरकार होतं त्यांनी स्वर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. स्वर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि या कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार मूलभूत कर्तव्यांचा आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्याच्यासाठी भाग 4A हा घटनेमध्ये जोडण्यात आला आणि कलम 51A ह्याच्या अंडर वेगवेगळे 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
स्वर्णसिंग कमिटी जी आहे 42वी घटनादुरुस्ती 42nd अमेंडमेंट यांनी 8 मूलभूत कर्तव्यांची सूचना केलेली होती. शिफारस 8 मूलभूत कर्तव्यांची होती, पण आपण समावेश केला किती मूलभूत कर्तव्यांचा? 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतोय. ह्यांनी टॅक्स पे केला पाहिजे हे मूलभूत कर्तव्य केलं होतं. यासोबतच मतदान जे आहे त्याच्या संदर्भातलं सुद्धा मूलभूत कर्तव्य केलं होतं. पण टॅक्स जे आहे याच्यामध्ये युनिफॉर्मिटी येणार नाही, समानतेच्या तत्वाला कुठेतरी जाऊन नख लागू शकतं, म्हणून ही गोष्ट कॅन्सल झाली. इतर त्यांच्या अजून गोष्टी ज्या आहेत रिकमेंडेशन त्या मान्य नाही झाल्या आणि हे 10 कर्तव्य जे आहे ते आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले दिसून येतात. अगदी लेटेस्ट मध्ये 11वं कर्तव्य 11th त्याला म्हणलेलं आहे 11th काय 51 ए के, हे काय आहे? एज्युकेशन. परत हे सुद्धा 86वी घटनादुरुस्ती 86th अमेंडमेंट की नवीन जे ऍड झालेले म्हणजे मूलभूत कर्तव्य जे आहेत हे मुळामध्ये 42व्या घटनादुरुस्ती संबंधित आहेत आणि अजून एक घटनादुरुस्ती त्या संबंधित आहे ती म्हणजे 86th अमेंडमेंट. 42 आणि 86वी घटनादुरुस्ती. आता हे मूलभूत कर्तव्य ह्याच्या विरोधात कोर्टामध्ये जाता येतं का वगैरे नाही, पण शासन योग्य ते कायदे करून सर्वांना ह्याच्या प्रती बांधील बनवू शकतं. राष्ट्राचा सन्मान करायला पाहिजे, आपल्या राष्ट्रीय ध्वजाप्रती काय केलं पाहिजे? राष्ट्रीय ध्वजाप्रती आपण सर्वांनी सन्मानपूर्वक राहिलं पाहिजे, आदर असला पाहिजे. यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन हा सुद्धा याच्यामध्ये फार महत्वाचा असा मुद्दा आहे. याला धरूनच डिग्निटी ऑफ वुमन हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा या मूलभूत कर्तव्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय. मग ह्याची लिस्ट काय आहे तीही बघायची आहे. क्रमाने असणंच काही गरजेचं नाही, पण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करा. स्वर्णसिंग कमिटी जी आहे ती अजून एका गोष्टीशी संबंधित आहे, म्हणजे आधीच सांगून टाकतो. स्वर्णसिंग आपल्या इथे अध्यक्षीय लोकशाही असावी किंवा नसावी असा सुद्धा या कमिटी समोर एक महत्वाचा प्रश्न होता. अध्यक्षीय लोकशाही असावी किंवा नसावी या संदर्भात सुद्धा हीच कमिटी होती, पण यांनी अध्यक्षीय लोकशाहीला विरोध केला आहे. ती पद्धत योग्य आहे असं सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. फार महत्वाचं आहे बघा, ह्या ज्या सगळ्या घडामोडी घडल्या. मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य यांच्यावरती प्रश्न काय विचारतात हे बघा. व्यवस्थित चार्ट तयार करा. मूलभूत अधिकार ज्यावेळेस तुम्ही लिहाल, इकडे तुम्ही कलम लिहिलं, इथे त्याचा अर्थ लिहिला, इकडच्या बाजूला कुणाला लागू आहे कुणाला लागू होत नाही ते लिहा. भारतीय नागरिकांना कोणते लागू आहेत, भारतीय प्लस परदेशी नागरिक यांना कोणते लागू आहेत ते लिहा आणि त्याचे अपवाद जे आहेत तेही बाजूला लिहिण्याचा प्रयत्न करा. जसं की सर्वांना आपल्या इथं सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याविषयी बोललेलं आहे, सर्वांची समानता असण्यासंदर्भात, पण विशेष परिस्थितीमध्ये महिलांसाठी काही सेपरेट गोष्टी करता येऊ शकतात. यासोबतच जे कुणी समाजाच्या एकूण विकासामध्ये मागं पडलेले आहेत त्यांच्यासाठी काही विशेष तरतुदी निश्चितपणे करता येऊ शकतात. हे जे अपवाद आहेत ते लिहा. यासोबतच संस्था स्थापन करणे हा कलम 19च्या अंतर्गत आपल्यासाठीचा मूलभूत अधिकार आहे हे मी सांगितलं, पण त्याचा अपवाद काय आहे? तुम्ही संस्था निश्चितपणे स्थापन करू शकता, पण तुमच्या संस्थेला मान्यता मिळालीच पाहिजे असा आग्रह करू शकत नाही. ओके, ते पूर्णपणे शासनाच्या हातामध्ये आहे. हे जे अपवाद आहेत तेही लिहून ठेवा. एकच चार्ट तयार होईल, त्या एका चार्टमध्ये संपूर्ण मूलभूत अधिकार जे आहे ते बदलू शकतं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्व यांच्याविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, आणि अगदी व्यवस्थितपणे तेही छान पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला हा विषय समजलेला आहे हे सुनिश्चित होऊ शकतं. तर थांबूयात या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.